नवरा आणि बायकोचं नातं खूप नाजूक असतो. ते खूप मेहनतीनं जपावं लागतं. पण बऱ्याचदा काही वेळेस लोक, परिस्थिती, कधी वेळ आणि बरीच कारणे असतात ज्यामुळे वाद उद्भवतो. खरं सांगायचं झालं तर जेव्हा माणसाचं मन दुखतं किंवा आपल्याला दुःख होतो, मग त्या व्यक्तीविषयी मनात राग निर्माण होतो व यातूनच वाद किंवा दुरावा निर्माण होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरा आणि बायको यामध्ये दुरावा किंवा वाद हा कोणत्या कारणांमुळे होतो हे पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वात पहिलं कारण, अपेक्षांचं ओझं. नवरा आणि बायको दोघेही एकमेकांकडून अपेक्षा करत असतात. स्त्रिया या आपल्या नवऱ्याकडून बरीच अपेक्षा करत असतात. जसे ते टी व्ही मोबाईलवर बघतात, सगळे मदत करणारे, काळजी घेणारे, फिरायला नेणारे नवरे दाखवतात, तसेच ते आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा तशाच अपेक्षा करतात. पण पुरुषाला मात्र प्रत्येक वेळेस ते शक्य होत नाही. कामाचा लोड, त्यातून त्यांना टाईम मिळत नसतो, घरातील आर्थिक अडचणी, कारण इतरही जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात आणि ते पूर्ण करण्यात बऱ्याचदा माणूस कमी पडतो आणि ह्या स्त्रियांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांची चिडचिड होत असते आणि वाद होतात. तसेच पुरुष मंडळींची सुद्धा आपल्या पत्नीकडून काही अपेक्षा असतात. जसे त्यांच्या आईवडिलांचं सगळं तिनं करावं, मुलांचं सगळं व्यवस्थित करावं, घरातलं सगळं नीट ठेवावं, घरातल्या बाहेरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तिनं बघावं, घरात सगळं आवरून तिनं छान राहावं. अशा अनेक अपेक्षा असतात. पण ती एक माणूस आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तिचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं. हेही पुरुषांना नको असतं. हे सगळं अति व्हायला लागतो तिच्या जेव्हा हे लक्षात येतं, आपण फक्त कामे, जबाबदाऱ्याच पार पाडत राहिलो, स्वतःकडे लक्ष न देता, स्वतःची काळजी न घेता आणि तरीही जेव्हा घरातील लोक, नवरा समाधानी होत नाही, तेव्हा तिची घुसमट व्हायला लागते. मात्र पुरुषांना वाटतं की ही घरातच असते, हिला कामे नसतात आणि अशाने वाद वाढतो. वाद होण्यामागचं दुसरं कारण, नवऱ्यांची घरातील कामांमध्ये लुडबुड करणे. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच घरांमध्ये माणसं घरकामात लुडबुड करतात. हे इथंच का ठेवलं, ते तिथंच का ठेवलं, तिथून आवरलं का नाही, वगैरे वगैरे. अशा वेळेस बायकांना असं वाटायला लागतं, आपण एवढं दिवसभर घरात काम करतो, दिवसभर आपल्या घरासाठी राबतो, तरीही यांना फक्त माझ्या चुकाच दिसतात. असंही होऊ शकते पुरुषांना अशा गोष्टी बोलण्यात किंवा घरी लुडबुड करण्यात काहीच वाटत नसेल, पण स्त्रियांना ते खटकतं, त्यांना आवडत नाही. त्याने बायकोच्या मनावर निगेटिव्ह इम्पॅक्ट जातो आणि त्याने मन दुखावलं जातं. यातून वाद वाढतो. वाद होण्याचं तिसरं कारण, बऱ्याचशा घरांमध्ये स्त्रिया ह्या नवऱ्याच्या आईवडिलांविषयी, बहीण भाऊ किंवा इतर नातेवाईकांविषयी वारंवार चुकीचे बोलतात. मनाला लागेल तसे बोलणे. बऱ्याचदा काय होतं, स्त्रिया या आपल्या नवऱ्याच्या नातेवाईकांविषयी वारंवार चुकीचं बोलत असतात. जर आपल्या आईवडिलांविषयी कुणी चुकीचं बोललं तर आपण ऐकून घेऊ का? नाही ना. मग तसंच त्यांनाही या गोष्टीचं वाईट वाटतं. तुम्ही सतत सतत त्यांच्या आईवडील, बहीण भावाविषयी निगेटिव्ह बोलता. त्यांनाही त्यांच्या नातेवाईकांच्या चुकीच्या बाजू माहीत असतीलही कदाचित, पण आपलं वारंवार बोलणं त्यांचं मन दुखावतं. वाद वाढण्याचं चौथं कारण, पुरुष स्त्रियांना पाहिजे तसा वेळ किंवा इम्पॉर्टन्स देत नाही. बऱ्याचदा पुरुष घरी आल्यावर मुलांसोबत बोलतात, आई वडिलांना वेळ देतात, आपल्या मोबाईलला भरपूर वेळ देतात. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते ज्याप्रमाणे आपल्या पत्नीला वेळ देत होते तसे वेळ देत नाही. साधी दखलही कधी कधी घेतली जात नाही. अशा वेळेस मग नवऱ्याने जराही बोललं तरी त्यांना खूप वाईट वाटतं, त्यांना खूप एकटं फील होतं आणि यातून वाद निर्माण होतो. वाद होण्याचं पाचवं कारण, पुरुषांना घरी आल्यावर समाधान लाभत नाही. बऱ्याचशा कुटुंबांमध्ये पुरुष घरी राहत नाही. ह्याचं कारण म्हणजे घरी आल्यानंतर पत्नी ही कधीच हसून नीट बोलत नाही किंवा तेच त्यांचे घरच्यांसोबत नीट संबंध नसतील तर तेच तेच चुकीचे बोलणं ऐकावं लागतं. घरी आल्यावर तेच तेच ऐकू येतं. दुसऱ्या घरात काहीच मिळत नाही. अशा वेळेस मग पुरुषांना वाटतं की आपण बाहेरच राहावं, मित्रांसोबत राहावं. घरात त्यांना समाधान लाभत नाही. मात्र स्त्रियांना असं वाटायला लागतं, त्यांचं मन आता बाहेरच रमतं, मित्रांसोबत रमतं, पण माझ्यासाठी वेळ नाही, मलाच वेळ देत नाही. तर अशानेही वाद वाढतो.
6वं कारण, कौतुक न करणे. हाऊसवाईफ असो वा वर्किंग वुमन, दोघंही आपल्या घरासाठी झटत असतात आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही कदाचित जास्त काम करत असतात. पण बऱ्याचदा पुरुषांना त्यात काहीच नाविन्य वाटत नाही किंवा घरच्यांनाही हे सगळं तिचं कामच आहे, यात काय वेगळं म्हणून टाळतात. कोणीच साधे कौतुकही करत नाही. अशा वेळेस मग एका स्त्रीला वाटायला लागतं, आपण का करतोय, कशाला करतोय बिनपगारी काम, साधं कौतुकही होत नाही. आणि अशाने स्त्रीचं मन दुखावलं जातं आणि वाद होतात. ह्या सर्व कारणांमुळे नवरा आणि बायकोंमध्ये वाद निर्माण होतात. ही सगळी कारणे कमी करून वाद, दुरावा कसा कमी करायचा यावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.